अजून कसं काय फोन लागना? हा, नेटवर्क नसेल, नाहीतर या राहुल्याच्या मोबाईलला चार्जिंग नसेल. शीतलला बी आत्ताच फोन विसरून जायचं होतं बे. असं बी रात्र झाल्या म्हणल्यावर झोपले असतील. हा, सकाळीच बोलतो. हा. काय झालं यांच्या फोनला? एवढ्यावर रेंजने असं होणारच नाही. नाहीतर दुसरं काहीतरी झालं असेल तर का अडचण आली असेल काय? नाही नाही, असं नाही होणार. प्रवास तर सरळच आहे की, अडचण कसली येणार आहे? पण आली असेल तर आजा काय रे? अरे काय कळणं झालेलं का आधी? अरे फोनच लागणार त्यांचा. अरे काल सकाळी फोन केला होता, त्यानंतर फोनच नाही झाला. अरे नेटवर्क नसेल. अरे पण कधीतरी आला असेलच ना नेटवर्क. मग चार्जिंग संपलं असेल. अरे पण चार्जिंग करतं माणूस अभ्या. नाही रे अभ्या, शिथिल नाही असं करणार. कोणाच्या तरी फोनवरनं केलाच असता तिने फोन. अरे मग वहिनी झोपल्या वगैरे असतील. नाही रे, अरे कॉन्टॅक्ट झाला पाहिजे ना. अरे काहीच नाही म्हणजे, आणि त्यांनी घरी पण फोन केला नव्हता. अरे तू उगाच टेन्शन घेऊ नको. काय झालं नसेल. अरे ट्रेननी तर गेलेत, आज पोहोचतील संध्याकाळी. अरे मी एक साधा फोन करतायत ना का त्यांना? त्यांना काय माहित नाही का? तो रावला एक तासा खूप लाग, तो तर कुठं नेण्याच्या लायकीच नाही. अजिबात लक्ष नसतं त्याचं.
तुझा फोन देवर. आजा तू शांत हो बरं आधी. उगाच टेन्शन घेतोस. अरे अरे असं विचार करत बसलं ना काय पण येत राहतं मनात. चल उठ. अबे नक्की काय चाललं नसणार रे. अरे आजा एवढ्या आपल्या शीतल वहिनी असताना तू कशाला काळजी करतोस. अरे ते आपल्या कर्नल साहेबांना घाबरल्या नाहीत आणि त्यांना काय होणार सांग बरं. आणि काय प्रॉब्लेम झालाच तर त्या कळवतीलच की. चल 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 आता आपण फायरिंग रेंजला जाऊ. नंतर बोलू. अरे अबे काळजी लागून राहते रे. अरे नको टेन्शन घेऊ. काय झालं नसेल. अरे मी गॅरंटी देतो ना. चल चल उठ उठ उठ. चल दे. ऑलन सब लोग अपना अपना मोबाइल जमा करेंगे. जल्दी. हमारा निशाना सिर्फ और सिर्फ टारगेट के ऊपर होना चाहिए. आप लोगों की ट्रेनिंग हो चुकी है, बहुत अच्छी बात है. लेकिन अब हर गोली दुश्मन के पेट में. एक गोली एक दुश्मन. अंडरस्टैंड? यस सर. कमांड. नंबर 1 फाइल लाइन अप. फायरर लाइन पोजीशन. हेल्पर मैगजीन. भर. Soldiers, fire single round. Fire. हेल्पर खाली केस उठाओ. वापस. फायरर्स खड़ा हो. फायरर्स टारगेट चेक करो. सर इसके सभी टारगेट करेक्ट है. जवान आसिम क्या? जी श्रीमान. ध्यान का है तुम्हारा? जी वो श्रीमान. तुमने 5 राउंड फायर किए और उसमें से 2 वो भी टारगेट के बाहर. ये मत भूलो कि अपना निशाना अचूक होना चाहिए, क्योंकि कश्मीर में दुश्मन कहां छुपा है हमें पता भी नहीं चलता. अपने एक गलती की कीमत अपने जवान की जान हो सकती है. जी श्रीमान. तुमसे ये उम्मीद नहीं थी मुझे. आजा एवढं टेन्शन नको घेऊ. अरे काय नाही झालं. तू आत्ता इथे लक्ष दे बरं. आणि आपण क्वार्टर्सला गेलो ना की नेमकं काय झालं त्याची चौकशी करू. अरे तसं नाही आता. पण तू आता डोक्यातनं काढ बरं जरा आहे. आणि 5 पर्यंत आपलं सेशन संपल. मग लगेच बघू. आजा चल. मम्मी हा दचकायला काय झालं? काय नाही. आणि तू काय ग चोरागत आलीस? काय चाललंय तुझं? काय नाही, आपलं फेडरेशनचा हिशोब करते. ते ठेव साईडला, नंतर कर. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आता काय परीक्षा घेतीस का माझी? तुला चेष्टा सुचती वय?
अगं साखरपुडा कधी होणार आहे ते सांग. कुणाचा? अगं माझा आणि कुणाचा? जेडे थांब जरा. लगेच नको घोड्यावर बसूस. कशाला एवढी घाई करायला लागलीस? आपण जर एवढी घाई केली ना तर त्या भैयाला वाटेल आपल्यालाच लय गरज आहे. अगं मग आपल्यालाच गरज आहे. ती शितली आली तर मग पुढचं कसं होणार? ती आजच येणार आहे. मग काय करतेस आज लग्न? अगं मम्मी तुला तर ना काय कळतच नाही बघ. अगं जर आपण आधीच सगळं ठरवून ठेवलं तर पप्पांना नंतर माघार नाही घेता येणार. परत ती आली मग तिने काय आडवं घातल्यावर काय करते? होय बाई, ती आली म्हणजे काय तर घोळ घालणारच बघ. जेडे तू म्हणतीस ती बरोबर आहे. मग तुम्ही आता एक काम करा, पप्पा आले ना की पहिलं भैया साहेबांकडे जाऊन बोलून घ्या. हा काय ठरवताय जेडे? अहो ती काय नाही हीच की. जेडे जा पाणी आण जा. हा हे घ्या पाणी. बोला. मी काय म्हणते, तुम्ही आज लवकर आलाय तर भैयांकडे जाऊन येऊया का लगेच? लगेच? होय, आता आपलं सगळ्यांचं एकमत झालंय तर कशाला येळ घालवायचाय? नाही पण माझं आजा बरोबर अजून बोलणं नीट झालेलं नाही. शीतलचं बोलणं झालंय ना, मग काय विचारत बसायचंय? आणि ती आल्यावर सगळं होईलच की समोरासमोर. होय, पण आता मला शीतलला घ्यायला स्टेशनवर जायचंय. आजाचा फोन आला होता आणि शीतल तिचा फोन तिकडे आसामला विसरून आली. रावल्याचा फोन बी लागत नाही. आजा तिकडे लय टेन्शन मध्ये. अहो पण ट्रेन मध्ये दिले ना बसून, मग येईन की सरळ. त्यात काय एवढं? अगं वय जेडे, पण लांबचा प्रवास आहे. शीतलची ट्रेन आता 7-7:30 वाजता पोहोचेल. मी तिला घेऊन येतो. एकदा का तिचा आजा बरोबर फोनवर बोलणं करून दिलं म्हणजे आजाची काळजी मिटेल आणि आपली बी. बघितलंस ना मम्मी, त्यांना माझं काही घेणं देणंच नाहीये. ते शितलीच पडले नुसतं. अगं असं काय बोलती जेडे? बरोबरच बोलती ती. त्या शीतलचा फोन लागत नाही म्हणून केवढी काळजी लागली तुम्हाला? आणि तो पोरीच्या लग्नाचं चाललंय तर त्याचं काय नाही? अगं पण मी आजाला म्हणलं होतं तिला घ्यायला स्टेशनवर जाईन म्हणून. आणि जादाचं सामान बी आहे तिच्या बरोबर. अहो पण म्हणून काय तुम्हीच जायला पाहिजे का? तिच्या घरचं कोण नाही का तिला आणायला जायला? अहो जितू भाऊजी आहेत, सौरभ आहे, झालं तर नाना बी आहेतच. उगा आपलं माझा नवरा भोळा साम आहे म्हणून त्यालाच राबवायचं सगळीकडे. पुष्पी तू जरा शांत बसतीस का? तुम्ही तर मलाच गप करा. राहू दे, सगळंच राहू दे आणि बसू दे पोरीला अशीच घरात. बर बाई ठीक आहे, तू जरा शांत हो. आपण जाऊयात भाईच्या घरी. तिथलं बोलणं झालं लवकर की मी जातो स्टेशनला. अहो अशी बोलणी काही लगेच होत असतात वे तवा? ती काय दुसऱ्याच्या घरात टपाल टाकून येणं एवढं सोपं आहे वे? जरा बोला चाली करायची म्हणल्यावर येळ लागणारच की. आपण एक काम करू, भैयांकडे जाता जाता शीतलच्या घरी थांबू आणि तिच्या घरातल्या कोणाला तर तिला घेऊन यायला सांगू. अगं पण मी आजाला बोललोय. अहो पण शीतलला फक्त घेऊन तर यायचंय ना. बर ठीक आहे. थांबा, मी जरा आवरून येते. आता त्यात काय आवरायचंय? अहो जावयाच्या घरी बोलणी करायला जायचंय. मग काय असं येऊ वय? तुम्ही एक काम करा, त्यांना सांगा फोन करून आपण येतोय म्हणून. मी येतेच आवरून. बर ठीक आहे, मी करतो फोन त्यांना. पण तू घे की आवरायला आता. वय वय आवरती. ऐक सौर्या, आज दुपारीच बस का काय? अगं नाही आत्ता चालू आहे की. आल्याला बसायला बसलास होय? अगं प्रॅक्टिकल आहे उद्या, त्याचीच तयारी चालली होती. बर काहीतरी खायला दे की. अरे जरा दमदार की, गरम गरम करते, मग लागलीच जेवून घे. बर पण लवकर.
तुम्ही कधी आला हो? ही काय आत्ताच आलो. ना ना अरे समाधान, ये ये, बस. काय म्हणताय नाना? काय नाही, जरा हिशोबाचं घेऊन बसलो तो. तुम्ही दोघे एकदम कसे काय आलात? काय नाही, लेकीला घरला घेऊन ये म्हणून सांगायला आलतो. काय? अहो कायमचं घेऊन या नाही म्हणत, स्टेशनवरनं घेऊन या म्हणती. तुम्हाला काय वाटलं? तसं काय नाही. पुष्पे असं डायरेक्ट बोलतात वे. आता आपल्याला घाई आहे म्हणून डायरेक्ट बोलले. आता कसं काय आहे, बरं आहे का, हे सगळं विचारत बसायला येळ आहे का? काय झालं? काय ते नीट सांगा की. नाना शीतल येणार आहे ना आज. हा, उषानं सांगितलं तसं. तिने काय आम्हाला कळवायचं फोन करून हे सोडूनच दिलंय. होय तर मागे एकदा फोन झाला त्यावर काय बोललंच नाही बघा तिच्याशी. आणि आता बी आम्ही फोन केला तरच बोलते. होय ना, मग आता तिला घ्यायला तुम्हीच जा, म्हणजे खुश होईल तुम्हाला बघून. पुष्पे तू जरा गप बसतीस का? बर, जातो मी. त्याचं काय नाना, तसं मीच जाणार होतो तिला घ्यायला, पण मला जरा काम लागले त्याच्यामुळं. हा, आणि कसं तुमच्या घरात तिघ गडी माणसं आहेत, आमची सगळी कामं ह्यांच्यापाशीच येऊन अडतात. मग तुमच्यातलं कोणतरी जावा आणि तिला घेऊन या. तसा राहुल्या आहेच त्याच्या बरोबर, पण सौरभ तू जा आणि घेऊन ये शीतलला. आहो नाही, त्याला उद्या प्रॅक्टिकल आहे. होय, मग जितू भाऊजी जातील की. अहो तसं नाही पुष्पाताई, जितू भाऊजी आता MIDCत नोकरीला लागलेत ना, आणि आज त्यांची नाईट शिफ्ट आहे. होय, नोकरीला? होय. अहो पण तसं काय बोलला नाही मला. अरे काय बोलणार, अरे आत्ता तर जायला लागलाय. अहो जायचंय आपल्याला. हो बर, मी जातो शीतलला आणायला. तुम्ही नका काय काळजी करू. बर नाना, 7 वाजता जावा बरं का स्टेशनला. 7:30 पर्यंत ट्रेन येईल. आणि त्याचं काय झालंय, शीतल तिचा फोन आसाम मध्ये विसरून आली. आणि राहुल्याचा बी फोन लागना झालाय, त्यामुळे आजा जरा टेन्शन मध्ये. अरे तू नको काळजी करूस, येतील ते. आणि मी जातोच की त्यांना घ्यायला. तू तुझं काम कर. समाधान, काय काम काढलंस? अहो ते आमच्या जेडीच्या. पोटात दुखतंय तिच्या, म्हणून म्हणलं जरा औषध घेऊन यावं. येऊ का मग? येतो. हो चला. येतो ना. काय तर चाललंय बर का, हे आपल्यापासून काहीतरी लपवते.